माझं मत असं आहे की मी स्वतः एक मुलगी आहे. हे वयच असं आहे की मुलगा आणि मुलगी अट्रॅक्शन होते, बट आपण कोणत्या मुलासोबत आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचनुसार जर कोणत्या मुलासोबत आपण आहे तर एवढं पण फ्रीडी नको की आपली फोटो प्रायव्हसी किंवा आणखी कोणत्या गोष्टी आपण त्याला सेंड करून राहिलो. पण यात घरच्यांची पण चुकी असते म्हणा, कारण की आपली मुलगी कॉलेजमध्ये जाऊन काय करते हे घरच्यांनी माहीत असणं गरजेचं आहे. त्याचनंतर जेव्हा आपण कोणत्या मुलाशी फ्रेंडशिप करतो त्याचं ॲटलिस्ट थोडं तरी बॅकग्राऊंड आपण चेक करायला पाहिजे की तो कोणता आहे, काय आहे. आणि जे काही आहे समजा घटना त्या खूप जास्त घडून राहिल्या. मी या घटनेसंदर्भात असं म्हणेल की हे जे काही प्रकरण झालेलं आहे त्याबद्दल तीव्र निषेध व्हायला पाहिजे आणि सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. जो कोणी आरोपी आहे त्याला कडीत शिक्षा व्हायला पाहिजे. माझं फक्त एवढंच मत आहे की एखाद्या मुलाने एखाद्या मुलीसोबत असं करू नये. काय आहे ना, त्याचीसुद्धा बहीण म्हणजे आई, त्यांच्या जर फॅमिलीत असं काही होत असेल त्याला किती वाईट वाटेल. सो मुलांनी असं करू नये. फक्त त्याची म्हणजे ती पण कोणाची मुलगी आहे, कोणाची बहीण आहे, एखाद्या मुलीला असं व्हायरल करू नये आणि अशा एखाद्या मुलीची प्रायव्हसी हे पब्लिक करू. सर, माझं तर मत असं आहे की असे व्हावे नाही. आणि माझं तर मत असं आहे की मुलींना पण अशा मुलांसोबत संपर्क ठेवावे नाही. आणि अशा प्रकारे म्हणजे कोणाशी संपर्क न ठेवता आपण आपल्या कामात व्यस्त राहावे, शाळा कॉलेज वगैरे. आणि असं घरी पण माहिती असावी की आपण कोणा फ्रेंडसोबत बोलतो, कोणाशी बोलतो, कोणाशी नाही बोलत, अशा प्रकारे. जी मुलगी ज्या मुलासोबत जात आहे त्या मुलाला त्या मुलीने व्हिडिओ काढून नाही दिले पाहिजे आणि तिचे पर्सनल जे फोटो वगैरे आहेत ते सेंड नाही केले पाहिजे त्या मुलाला. पोलीस तपास करत आहे. कारण काय आहे, याच्यामागे ब्लॅकमेलिंग आहे का, मुलींना ब्लॅकमेलिंग केलं जात आहे का, किंवा मुलींना कुठल्या प्रकारचं प्रलोभन दिलं जात होतं जेणेकरून इतक्या 180 मुली त्याच्याकडे आकर्षित केल्या जातं. याला काही मदत कोणी करत होतं का? कारण 180 मुलींवर प्रेम करणं म्हणजे कितीतरी खर्च करणं आहे. आणि हा खर्च कोण करत होतं? ह्यातला कोणी आर्थिक मदत करत होतं का? ह्याचा खऱ्या अर्थानं तपास आपण पोलीस यंत्रणा करत आहे. याचा उद्देश काय आहे? जरी आता मीडियामध्ये दिसून राहिलेला आहे की काही मित्रांमध्ये शर्यत लागलेली आहे. अशा प्रकारच्या शर्यतीमधून तरी 180 मुली त्याच्या प्रेमाच्या विळख्यात येणं हे तरी अशक्य वाटते. म्हणून याच्या मागचा उद्देश अजून काय आहे? याचबरोबर जेवढे हा दोषी आहे याला मदत करणारे तेवढेच जास्तीत जास्त दोषी आहे. खऱ्या अर्थानं आता जे फ्लॅट मालक आहे, मी ऐकलेलं मीडियामध्ये की त्या फ्लॅट मालकाकडे लोकांनी कंप्लेंट केली होती पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. अशा फ्लॅट मालकावरही तेवढीच कारवाई व्हायला पाहिजे जेवढी ह्या गुन्हेगारावर होईल. आणि या फ्लॅट्स मालकांसाठी काहीतरी एक सरकारने एक डायरेक्शन देवायला पाहिजे. कोणत्या लोकांना ठेवायचं, कसं ठेवायचं, किती दिवस ठेवायचं. यानिमित्त मला फक्त एवढंच सांगायचं आहे की यामध्ये आता जसं अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी म्हटलेलं आहे की यामध्ये 180 मुलींमध्ये काही मुस्लिम मुली पण आहे. त्यामुळं याला जोपर्यंत पोलीस तपास करतात, पोलिसांचं काही निष्कर्ष येत नाही त्यापूर्वीपर्यंत याला कुठल्याही प्रकारचं राजकीय किंवा धार्मिक रूप देऊ नये त्यामध्ये. आणि समाजाचं जे काही एकोपा आहे हा दूर झाला नाही पाहिजे कुठल्याही. मला फक्त या निमित्ताने एवढंच सांगायचं की जोपर्यंत पोलिसांचा पूर्ण निष्कर्ष येत नाही तोपर्यंत कुठल्याही अफवेवर आपण लक्ष द्यायला नको. आणि एक पॅरेंट्स म्हणून आपल्या पाल्यांच्या हालचालीकडे फार डोळ्यात तेल टाकून आपण लक्ष ठेवलं पाहिजे जेणेकरून आपला पाल्य गुन्हेगारीकडे गेला नाही पाहिजे. त्याचप्रमाणे कुठल्या गुन्हेगाराच्या सानिध्यात आला नाही पाहिजे आणि कुठल्याही गुन्हेगाराचा आपला पाल्य सावध होता कामा नये. एवढंच मला या प्रसंगी सांगायचं आहे. खूपच निंदनीय गोष्ट आहे. हे कृत्य घडायलाच नव्हतं पाहिजे. पण याच्यामध्ये शिकण्यासारखा आणि बाकीच्या गोष्टी अशा आहे की हे कृत्य झाल्यावर कोर्टाने खूप मोठे पाऊल उचलायला पाहिजे. समोर एक उदाहरण द्यायला पाहिजे की असे समोर कधीच घडलं नाही पाहिजे. हे म्हणजे असं एक एक्झाम्पल सेट करायला पाहिजे. अशी कठोरात कठोर शिक्षा न्यायालयाने द्यायला पाहिजे की एक भीती आणि भीतीचं वातावरण न तयार करता एक त्याच्यातून गोष्ट समजायला पाहिजे. धार्मिक वळण न देता, राजकीय वळण न देता हे जे झालेलं आहे त्याच्यात न्यायालयाने मोठं कर्तृत्व करायला पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढायला पाहिजे. कठोरातला कठोर शिक्षा करून त्याच्यात धार्मिक वळण देऊन काही फायदा नाही. सर्वात अगोदर ज्या मुली आहेत त्या मुलींना समजायला पाहिजे, मुलं ओळखता आले पाहिजे. आजकाल काय झालेलं आहे,
सोशल मीडियामुळे ह्या घटना भरपूर घडत आहे. समोरचा मुलगा कोण आहे ह्या मुलींना जाणीव नाही आहे. कशामुळे? सोशल मीडियामुळे. ह्या अशा प्रकारच्या घटना घडू नाही म्हणून काही प्रमाणात आपण सोशल मीडियाला सुद्धा दोष देऊ शकतो. कारण की सोशल मीडियामुळे ह्या सर्व घटना घडत आहेत. मोबाईल झाला, इंटरनेट, तुमचा फेसबुक, इंस्टाग्राम यावर मुली आणि मुलं यांचं एवढं कम्युनिकेशन वाढलेलं आहे सध्या की अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकरण सुरू आहे, जसं एक नाशिकचं खराब प्रकरण असो की परतवाड्याचा अयान प्रकरण असो, ह्यामध्ये ज्या प्रकारे महिलांना शोषित करण्यात आलं, त्यांची पिळवणूक करण्यात आली, त्यांची बदनामी करण्यात आली, यामुळं महाराष्ट्राच्या प्रतिमेला एक काळीमा फासलं गेलं. आणि आज ज्या प्रकारे या प्रकरणाला वेगळे अँगल देऊन किंवा तो नाशिकचा असो की परतवाड्याचा असो, याला जो वेगळा अँगल दिला जात आहे किंवा राजकारणी लोकांनी ज्या याला जातीय समीकरण वापरून आपल्या राजकीय फायद्यासाठी जो मुद्दा आणि चर्चेला जात आहे, त्यामुळं आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हा उत्तर प्रदेश किंवा बिहार सारख्याही पेक्षाही कृतीला न शोभणारं राजकीय परिस्थितीतून आपण निघत आहोत असं वाटत आहे. आणि मला असं वाटते की येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्र सरकारने किंवा केंद्र सरकारने ज्या महिलांप्रती जो विधेयक आणतो, नारी शक्ती म्हणून जो विधेयक आणणार होते, त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे त्यांनी करावी. परतवाडा येथील घडलेली घटना हे अतिशय निंदनीय आहे. याचा आम्ही निषेध करतो. जाती, धर्म सगळं प्रांत सोडता ज्या ज्या महिलांवर अत्याचार झाला, ज्या ज्या मुलींवर अत्याचार जो व्यक्त केलेला आहे, झालेला आहे, यांचा आम्ही निषेध करतो. आणि तो कुठल्याही समाजाचा असो, हिंदू असो, मुस्लिम असो, बुद्ध असो, या कुठल्याही समाजाचा असो, त्याला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून शिक्षा झाल्यानंतर जेणेकरून त्यांचा जो मेसेज आहे हा सगळं महाराष्ट्रावर पसरला पाहिजे की नाही बा कुठलं जात भात हे न फक्त त्याला शिक्षा झालेली आहे आणि कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी ही आमची मागणी आहे. माझा तर याविषयी असा निर्णय आहे की केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने याबाबत एक कठोर कायदा तयार करून अंमलात आणावा आणि जास्तीत जास्त आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी झाली पाहिजे. असा कठोर निर्णय घ्यायला पाहिजे, म्हणजे काहीतरी समाजामध्ये याचा आळा बसेल. बस एवढंच. पालकांना एवढंच आव्हान आहे की आपल्या घरच्या लेडीजवर, मुली असो या पत्नी असो, त्यांच्यावर लक्ष ठेवून वाच करणे आणि काहीही घटना जर घडली असं वाटलं तर त्या बाईने म्हणा की मुलीने म्हणा आपल्या पालकाजवळ ही गोष्ट शेअर करायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून काय घटना घडली, कसं काय घडत आहे, तर हे जर सांगितलं तर पुढची ही घटना घडू शकत नाही.